हॅलो 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 एएसएम क्रिकेट फाउंडेशन। इसके बाद कॉमेंट्री करेंगे हमारे माहिर मराठी मध्ये व्याख्यान करणारे रजा दरवेश। मी यांना आमंत्रण देतो की मराठीमध्ये ते चांगला उच्चार करतात। रजा दरवेश। धन्यवाद धन्यवाद मनसूर भाई। परत एकदा वळूया या सामन्याकडे। दोन बल्लाढ्य संघ दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ आपल्याला पाहायला भेटतात तिकडे। नाईन फायटर्स दापोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। दापोली 11 या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। नाईन फायटर्स दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ आपल्याला पाहायला भेटतात तिकडे। एएसएम क्रिकेट व फाउंडेशन अहमदनगर दापोली यांच्याकडून आयोजित भव्य दिव्य नाईट ओव्हरआर्म बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते इकडे। बरेचसे क्रिकेट प्रेमी देखील आपल्याला पाहायला भेटतात। दापोलीतील ऐतिहासिक मैदान आझाद मैदानात खेळताना आपल्याला नक्कीच दिसतात हे खेळाडू। पूर्णपणे वेगळा असलेला गेम, पूर्णपणे वेगळा असलेला खेळ बघूया त्याच्यात कशा प्रकारे आपला खेळ दाखवतात दापोली 11 या संघाचे हे खेळाडू। तालुक्यातील नावाजलेले असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात दापोली 11 या संघात। आता सुरू असलेला सामना नाईन फायटर्स दापोली विरुद्ध दापोली 11। नाईन फायटर्स दापोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे। विनंती करतो लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे। सुरू होणारा सामना दापोली 11 विरुद्ध नाईन फायटर्स दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ आमने सामने आपल्याला पाहायला भेटतात। एएसएम क्रिकेट व फाउंडेशन यांच्यातर्फे भव्य दिव्य नाईट ओव्हरऑल बॉक्स टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते। परत एकदा सामन्याकडे वळूया। वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो आकाश वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो आकाश। या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले समीभाई बरमारे व असलमभाई तलगरकर। बघूया सामन्याकडे वळूया। पहिला चेंडू बघूया कशा प्रकारे मारा करतोय। एक धाव, पंच समी यांचा इशारा, एक धाव। धावांना नक्कीच सुरुवात झालेली आहे। लेग साईडच्या दिशेला तटवलेला चेंडू एक धाव नक्कीच तोडण्यात यशस्वी होतोय। प्रसाद राईट हँड बॅट्समन समोर असेल, राईट आर्म बॉलर। बघूया कशा प्रकारे समाचार घेतो। फुल टॉस चेंडू थोडंसं गच्चाव क्षेत्ररक्षण मोसिंदा यांच्याकडून पाहायला भेटते। बघूया पंच असलमभाई यांचा इशारा, 2 धावा। नक्कीच धावसंख्या 2 धावांनी भर पडली। धावसंख्या झाली आहे ती 3 बिनबाद 3। वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन आला इथं आकाश। थोडंसं महागडं षटक आपल्याला दिसते इकडे। नक्की बघूया परत एकदा राईट आर्म बॉलर, राईट हँड बॅट्समन समोर एकदा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला। बघूया काय देतात पंच इशारा, परत एकदा 2 धावा। सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतोय प्रसाद। दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ नाईन फायटर्स दापोली विरुद्ध दापोली 11 दोन नावाजलेले संघांपैकी सगळेच हे नावाजलेले खेळाडू आपल्याला दापोली तालुक्याचे ऐतिहासिक मैदान आझाद मैदानात खेळताना पाहायला भेटतात। तेच अहमदनगरच्या क्रीडांगणात आपल्याला पाहायला भेटतात। बघूया पुढचा चेंडू, शॉर्ट पिच बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं। ऑफ साईडच्या दिशेने संजूच्या हातात चेंडू। परत एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो आकाश। प्रसाद पंच यांचा इशारा, आउट, बाद होतोय, बॉक्स आउट होऊन परततोय। सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती प्रसाद यांच्याकडून। सुंदर फटकेबाजी देखील पाहायला भेटली आपल्याला प्रसादच्या बॅट मधून। बघूया प्रसाद यांची जागा यायला कोण जातोय, अनूप।
पूर्णपणे वेगळा असा गेम आपल्याला पाहायला भेटतो इकडे. परत एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो आकाश. राईट आर्म बॉलर, राईट हँड बॅट्समन अनुप. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. आकाश यांच्या पुढचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. जबरदस्त असे यष्टीरक्षण देखील पाहायला भेटते. पंचांचा इशारा. एक षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर नाईट फायटर्स या संघाची धावसंख्या होती ती 5, एक गडी बाद 5. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय. दापोली 11 या संघाकडून दुसरं षटक घेऊन कोण येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाईट फायटर्स दापोली या संघाची धावसंख्या झाली आहे ती 5, एक गडी बाद 5. प्रसाद यांची जागा घ्यायला गेलाय तो अनुप. अक्षय स्ट्राईकला असेल तो अक्षय, नॉन स्ट्राईकला असेल तो अनुप. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो कैफ. राईट आर्म बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय अक्षय. ASF क्रिकेट व फाउंडेशन यांच्यातर्फे भव्य दिव्य नाईट ओव्हरऑल बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते. मॅच कडे वळूया. बघूया पंच यांचा इशारा. सुयर चेंडू, वाईट बॉल. एक अतिरिक्त धावांनी धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या झाली ती 6, एक गडी बाद 6. दुसरं षटक चालू. गोलंदाज कैफ, राईट आर्म बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन. परत एकदा सुंदर असा टॅपच्या स्वरूपात. बघूया नक्कीच धाव चोरण्याचा प्रयत्न पण अक्षयने तो फेटाळलाय. निर्धाव चेंडू. परत एकदा मॅच कडे वळूया. बघूया अक्षय कशा प्रकारे समाचार घेतो. पुढचा चेंडू कैफ यांचा. प्रयत्न नक्कीच केलेला आहे पण आउट. निर्धाव चेंडू आणि विकेट देखील मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याचं गोलंदाजी करतोय कैफ. चांगली पेस देखील आपल्याला पाहायला भेटते त्याच्या गोलंदाजीतून. बाद झालाय तो अक्षय. त्यांची जागा घ्यायला आलाय तो शैलू. नाईन फायटर या संघाकडून शैलू. बघूया पंच काय इशारा करतायत. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. पहिलं षटक थोडंस आकाशकडनं महागडं पाहायला भेटलं होतं आपल्याला. कैफ वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो कैफ. सुंदर असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला. नक्कीच एक धाव चोरण्यात यशस्वी होतोय शैलू. धाव संख्येत एका धावेने भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 8 धाव. 3 बॉल 3 चेंडू शिल्लक. कैफ शॉर्ट बॉल. बघूया पंचांचा इशारा. एक धाव नक्की. परत एकदा एका धावेने भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. स्ट्राईकवर आहे तो शैलू. गोलंदाजी करतोय तो कैफ. बघूया वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो कैफ. सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. बघूया परत एकदा शैलू कशा प्रकारे मारा करतोय कैफ याला. सुंदरसा फटका मारलेला परत एकदा एक धावाने. पंचावन्न समी बारबारा यांचा इशारा. एक धाव. नक्कीच परत एकदा एका धावाने भर पडते. नाईट फायटर्स या संघाची धावसंख्या होते ती 10. पुढचा चेंडू कैफ. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते कैफ यांच्याकडून. बघूया पंच काय इशारा देत आहेत. नक्कीच नावाजलेले पंच आपल्याला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचं तिसरं षटक घेऊन आलाय तो श्रेयस. राईट आर्म बॉलर. समोर असेल राईट हँड बॅट्समन अनुप. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. पुढचा चेंडू
नाईट फायटर्स दापोली, दापोली 11 दोन नावाजलेले दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ आमने सामने आपल्याला पाहायला भेटतात तिकडे. परत एकदा स्ट्रायकर असेल तो अनुप, सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेला. एक धाव चोरण्यात नक्कीच यशस्वी होतोय तो अनुप. धाव संख्येत एका धावाने भर पडली आहे. धाव संख्या झाली आहे ती 11 धावा. बघूया परत एकदा श्रेयस गोलंदाजी करतोय. अनुप याला नक्कीच धाव चोरण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आउट. धावची दोन परततोय अनुप. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचा षटक घेऊन आलाय तो श्रेयस. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. एक धाव चोरण्याचा नक्कीच प्रयत्न होता पण अयशस्वी ठरलाय तो अनुप. धावचीत होऊन परततोय. बघूया अनुप यांची जागा घ्यायला जातोय कोण? परेश. नॉन स्ट्राईकला असेल तो परेश, स्ट्राईकला असेल तो शैलू. गोलंदाजी करतोय तो श्रेयस. राईट आर्म बॉलर, राईट हँड बॅट्समन समोर असेल. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. पुढचा चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलाय श्रेयस. दापोली 11 या संघाकडून. परत एकदा शैलू. बघूया कशा प्रकारे पुढच्या चेंडूचा समाचार घेतोय. बॉक्स आउट होऊन परत माझ्या मते पंच आसलम यांचा इशारा आउट. पंच समी यांचा इशारा आउट. निर्धाव चेंडू. गडी बाद होतोय. शैलू बाद होतोय. संघाने लक्ष द्यायचंय. शेवटचं षटक चालू, त्यातील शेवटचे 3 चेंडू जेवढे धावा होतील त्याचे डबल केले जातील. दुप्पट रन संघाला मिळतील. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचे हे 3 चेंडू. बंटी स्ट्राईकवर असेल तो बंटी. बघूया पंच इशारा काय करतायत. एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते परेश यांच्याकडून. 1+1 धाव संख्या 1+1 2 धावा. धावसंख्या 2 धावांनी भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 13. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय परेश. राईट हँड बॅट्समन समोर असेल. राईट आर्म बॉलर श्रेयस. पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय परेश. पुढचा चेंडू नक्कीच सुंदर प्रयत्न केलेला आहे. लेग पासच्या स्वरूपात पंच इशारा देत आहेत. 2 धावा. 1+1 2 धावांनी परत एकदा 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 15. धावसंख्या झाली आहे ती 15. पुढचा चेंडू मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा 2 धावा. पंच यांचा इशारा 2 धावा. धावसंख्या 9 फायटर्स या संघाची धावसंख्या झाली ती 17. 18 धावांचं लक्ष दापोली 11 या संघाकडे. या संघासमोर 18 धावांचं लक्ष. 18 चेंडू मध्ये 18 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला 3 चेंडू मध्ये, शेवटच्या 3 चेंडू मध्ये सुंदर फलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला. ASM क्रिकेट व फाउंडेशन यांच्यातर्फे आपल्याला आयोजित भव्य दिव्य नाईट बॉक्स ओव्हरऑल नाईट बॉक्स टुर्नामेंट आयोजित. त्यातील आजचा पहिला दिवसातील हा प्रिन्स 11 आणि गोल्डन खोंडा या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो समालोचन कक्षाकडे यायचंय. प्रिन्स 11 गोल्डन खोंडा विनंती करतो समालोचन कक्षाकडे यायचंय. लवकरात लवकर आपल्याला सामने खेळवायचे आहेत पुढचे. दोन नावाजलेले खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला भेटत आहेत. स्ट्राईकवर असेल तो अमय. नॉन स्ट्राईकवर आहे तो स्वप्नील. दापोली तालुक्यातील आझाद मैदानात खेळताना नक्कीच आपल्याला दोन्ही खेळाडूंना पाहायला भेटतं. बघूया बॉलर नीतू. बघूया राईट आर्म बॉलर लेफ्ट हँड बॅट्समन समोर असेल अमय. कशा प्रकारे समाचार घेतोय. नीतू यांचा वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो नीतू. गोलंदाजी करतोय नीतू.
पंच समियांना क्रॉस करून बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नीतू. सुंदरसा फटका मारलेला लेग साईडच्या दिशेला. एक धाव. धाव फलकावर एक धाव लावतोय तो अमय. दापोली 11 या संघाकडून प्रथम फलंदाजीला आलाय तो अमय. स्ट्राईकवर असेल तो अमय. पुढचा चेंडू परत एकदा एक धाव. नक्कीच धावसंख्येत परत एकदा एका धावेने भर पडते. धावसंख्या ती 2 बिनबाद 2. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय नीतू. नक्कीच प्रयत्न असेल या सलामी जोडीला लवकरात लवकर पवेलियन मध्ये पाठवायची. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नीतू. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलेला. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. दोन बल्लाढ्य संघ दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ आपापसात खेळताना दिसतात आपल्याला. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. पुढचा चेंडूचा सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेला. एक धाव. धावसंख्येत परत एकदा एका धावेने भर पडते. धावसंख्या झाली ती 3 बिनबाद 3. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आला इथून नीतू. पुढचा चेंडू समाचार घेईल तो अमय. निर्धाव चेंडू नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते 9 फायटर्स या संघाच्या या खेळाडूकडून. नक्कीच जेवढी प्रशंसा करू तेवढंच कमी. सुंदर अशी गोलंदाजी तेवढीच सुंदर अशी फलंदाजी देखील करतोय अमय. बघूया बॉक्स आउट होऊन परततोय. नक्कीच मोठा धक्का लागतोय दापोली 11 या संघाला. अमयच्या रूपात मोठा धक्का लागतोय. बघूया अमय यांची जागा घ्यायला कोण जातोय. प्रिन्स 11 गोल्डन खोंडा. विनंती करतो लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. प्रिन्स 11 गोल्डन खोंडा. पुढचे सामने आपल्याला लवकरात लवकर खेळवायचे आहेत. विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढील होणारा सामना गोल्डन खोंडा विरुद्ध प्रिन्स 11. परत एकदा या सामन्याकडे वळूया. सुंदर असा पहिला षटक आपल्याला पाहायला भेटला होता नीतूकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय नीतू. बघू पंच काय इशारा देतात. आउट. गडी बाद होतोय. मोठा झटका दापोली 11 या संघाला स्वप्नीलच्या रूपात मोठा झटका लागतोय. बघूया स्वप्नील यांची जागा घ्यायला कोण जातोय. मोहसिन. बॉक्स क्रिकेटचे नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात या दापोली 11 या संघामध्ये. स्वप्नील, मोहसिन यांची जागा. सुंदर फटका. एक धाव. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रसाद. सुंदर फलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. प्रसाद बघूया गोलंदाजीमध्ये काय कमाल करतो प्रसाद. सुंदर असा फटका मारलेला. एक धाव. परत एकदा एका धावेने धावसंख्यात भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 5. 2 गडी बाद 5. नक्कीच दोन मोठे झटके लागलेले दापोली 11 या संघाला. अमय आणि स्वप्नीलच्या रूपात त्यांची जागा घ्यायला गेलोय तो मोहसिन. दापोली तालुक्यातील नावाजलेले असे खेळाडू मोहसिन. बघूया कशा प्रकारे पुढच्या चेंडूचा समाचार घेतोय. टॅपच्या स्वरूपात परत एकदा एका धाव्याने भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 6. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आला प्रसाद. पुढचा चेंडू प्रसाद यांचा. नक्कीच सुंदर असे फटका मारलेला आहे. एक धाव चोरण्यात नक्कीच यश आलेलं आहे मोहसिन याला. एका धावेने परत एकदा धावसंख्यात भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 7. 2 गडी बाद 7. दापोली 11 या संघाचे 2 गडी बाद 7 धावा. नक्कीच लक्ष मोठा 18 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. बॅट्समॅन होता तो श्रेयस. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेला. एक धावेत परत एकदा धावसंख्येत एका धावेने भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 8 धाव. षटक समाप्त झालंय. पंच समी यांचा इशारा षटक संपलेला आहे. वैयक्तिक कोट्यातील
पहिलं आणि संघाकडून शेवटचं व निर्णायक षटक घेऊन कोण येतं बघूया. धावसंख्या झाली ती 8-2 षटकाच्या समाप्तीनंतर दापोली 11 या संघाची धावसंख्या झाली ती 8-2 गडी बाद 8. निर्णायक षटक संघाकडून शेवटचं षटक घेऊन कोण येतोय बघूया. पंच यापुढे होणारा सामना गोल्डन खोंडा विरुद्ध प्रिन्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो समालोचन कक्षाकडे यायचंय. कर्णधार सामन्याकडे नक्कीच लक्ष राहू द्या. दोन नावाजलेले दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ यांची भिडत आपल्याला पाहायला भेटते. गोल्डन खोंडा मोहसिन विनंती करतो समालोचन कक्षाकडे यायचं. मोहसिन वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचं तिसरं निर्णायक षटक घेऊन आलाय माझ्या मते अनुप. अठरा धावांचं मोठं लक्ष दापोली 11 या संघापुढे ठेवलेलं आहे. बघूया स्ट्राईक वर असेल तो मोहसिन, नॉन स्ट्राईक वर आहे तो श्रेयस, गोलंदाजी करतोय तो अनुप. 6 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी चेज असणार आहे दोन्ही संघांना सांगू इच्छितो. कंपल्सरी चेज असणार आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईक वर आहे तो मोहसिन दापोली 11 या संघाकडून. स्ट्राईक वर आहे तो मोहसिन, नॉन स्ट्राईक वर आहे तो श्रेयस. गोलंदाजी करतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून निर्णायक षटक तिसरं षटक घेऊन आलाय तो अनुप. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो अनुप. 55 क्रॉस करून परत एकदा एका धाव. एक धावाने नक्कीच एका धावाने भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 9. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक वर आहे तो मोहसिन. परत एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो अनुप. अचूक टक्कर फुल टॉस बॉल. पंचांचा इशारा. एक धाव. परत एकदा एका धावाने भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 10. 2 गडी बाद 10. दापोली 11 या संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावांची गरज. परत एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अनुप. सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला भेटते. पंच यांचा इशारा. निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवर 8 धावांची गरज. जिंकण्यासाठी दापोली 11 या संघाला जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. पॉवर प्लेचे 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. निर्णायक चेंडू. सुंदर असा फटका मारलेला. 2 धावा. पॉवर प्लेचे अजून 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 6 धावांची गरज. दापोली 11 नक्कीच सुंदर असा फटका अपेक्षित आहे आपल्याला मोहसिन यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू. पंच समी यांचा इशारा. स्वेर चेंडू. थोडस महागड पडेल अनुपला हा स्वेर चेंडू. 2 धावा. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 14. बघूया पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड पंच समी यांना क्रॉस करून अनुप. बघूया पुढचा चेंडू कसा प्रकारे टाकतोय. बघूया नक्कीच आउट. धावची 2 परत. स्ट्राईक वर असेल तो श्रेयस. निर्णायक चेंडू दापोली 11 या संघाचा खेळाडू श्रेयस. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच पॉवर प्लेचा चेंडू आपल्याला. पॉवर प्लेचा चेंडू. पॉवर प्लेचे शेवटचे 3 चेंडू. प्रिन्स 11 लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग. थँक्यू. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रिन्स 11 या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोल्डन खोंडा दापोली या संघाला फलंदाजीसाठी बोलवलंय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. शेवटचा चेंडू. निर्णायक चेंडू. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच भरोसा दाखवलेला आहे दापोली 11 या संघाच्या कर्णधारांनी श्रेयसवर. बघूया राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो अनुप. कशा प्रकारे पुढचा चेंडूचा समाचार घेतोय. धावची 2 रनआउट.
9 फायटर्स या संघाने ही मॅच जिंकलेली आहे. विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन. यापुढे होणारा सामना गोल्डन खोंडा विरुद्ध प्रिन्स 11. प्रिन्स 11 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ग्राउंडचा ताबा घ्यायचा. प्रिन्स 11 या संघाला विनंती करतो लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा त्यांनी. यापुढे होणारा सामना प्रिन्स 11 विरुद्ध गोल्डन खोंडा. गोल्डन खोंडा ASM क्रिकेट फाउंडेशन